तो अखिलेश हा त्याचं इथलं हे सगळं त्या ह्याच्यावरच आहे ते इलियड होय तो त्याचा बंद मी आता मध्ये पिक्चर आला होता ना त्याचा तो हम्म. बघितलं मी आता तो संदर्भ हे दिसला बघ. मला ते. हेक्टर आणि अखिलेश मधली लढाई आणि हेलनला तो पळवून येतो ना होय ह्याच्यात संबंध माहिती आहे ती सगळी सुरुवातीची हे बघ सगळी हे संबंध ह्याच्यात आहे माहिती आहे सगळी हे त्याची कविता वाटते ही. होय. ग्रीक नाही आणि त्याच्यावरनं ते चित्रपट काढलाय तो हो त्याच्यावरच काढलाय पण ते हो. संदर्भ मला नाही याच्यावर या कवितेवरनं काढलाय तो हो का हा कुठं झालंय तुला इलियड आणि हे विसरलं त्याचं दोन काव्य होती महत्वाची ती त्याला खंडकाव्य म्हणतात ना चला पण इलियड अच्छा हे होमोजन ते दुसरे नाव आहे आमच्या ह्याला आता ते 1974 झालं ते कसं लक्षात राहणार 72 आणि 73ला कसं लक्षात राहणार ते 1913 हे तुम्ही कधी घेतलं पुस्तक ते 85-86 कधी घेतलं ते लिहिली होती तारीख आहे लिहिली तारीख आहे की 83 सालची आहे वाटते. सांगतो तुला नाही हे नाही तारीख नाही ही तारीख नाही आहे का नाही तरी ते घेतलं 75 साली 100 रुपये किंमत होती त्याची म्हणजे लक्षात घ्या आता त्यावेळेचा पगार झाला एक नाही 75 आमच्या दिली पण दारू प्यायची ही दारूच की आणि प्रस्तावना म्हणजे वाच किती पानाची प्रस्तावना वाच प्रस्तावना 35 पानाची आहे. मग त्यात एक वाक्य आहे त्या ह्याच्या एक मिनिट प्रस्तावना तेवढे जास्त आहे रे सोड त्याच्याकडे प्रस्तावना जास्त आहे मला वाटतं हां हे बघ 35-36 पान आहे ते वाक्य याच्यामध्ये बायकोबद्दल संपले तिला अचानक वगैरे नेसली तिला बदली करून घातली अचानक ती आली ना आईचं प्रेम बघा आईचं प्रेम पुढे घे रसायन जास्त नसते चुरमुरे जास्त असतात हो तू चालू रसायनात शेव जास्त असते इथं जास्त आहे शेव कमी आहे भारी फरसाण नुसती शेव नाही कशाला कुठलं ती भेळ आली नाही तुमची जर पाणी असतं ना हो माझी थोडीशी काढून ठेव बाकीच्यात मग करून दे का आपलं मोठ्या ऐकते त्या मी जो सांगते जास्त वाटलं तर नुसती भेळ काढून ठेव आणि मग तुला कोरडं ठेवते जास्त काय बास की आता ओके आलो की आई कुठेतरी पाण्याची खेपाणाला किंवा शेजारी पोटी ऐकायला गेलेली असायची तिला कुठून आणायची व आमच्यासाठी खाऊ करून ठेवलेला असायचा ती शिस्त नीट नेटकेपणा खाण्यासारखा होता सर्व भावांचे कपडे तसेच अभ्यासाच्या वेळा अभ्यास केलाच पाहिजे सुरुवातीला आमच्या गावात पीठ नव्हती त्यावेळी कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागेल प्रत्येक सणाच्या वेळी आमची मजा असायची सण म्हटले की आईची आधी 8 दिवस असायची पण सणाला सर्व व्यवस्थित झाले पाहिजे असं तिथे मत असे बेंदूर आला की आवर्जून पुरणपोळ्या व दुसऱ्या दिवशी चकल्या करायची पुढील 8 दिवस पाहिजेत दिपडी म्हणजे पायलीची चकलीची एकटी करायची नागपंचमीला उकडीचे मोदक नंतर आषाढी एकादशीला घरी लाह्या करून राधीगरची लाडूची करायची गणेश चतुर्थी आली शेणाने व मातीने रुंदी करून घ्यायच्या तसेच गौरीसाठी शेंगोळी करंजा केल्या जायच्या पुन्हा दसरा आला की चकली व साधवण्याची करत होती उपीट काय उपीट उपीट येणार काय उपीट 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 व्हायच्या आधी अंगण तयार असायचे घरातील सर्वांसाठी व पाहुण्यांना देण्यासाठी फराळाची खूप करायला लागायचे पण ती कधीच कंटाळून किंवा थकून जायची नाही गोष्ट उत्साहाने करायची व भरपूर